नमस्कार मित्रांनो, वेद प्रगतीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एक आनंदाची बातमी आहे. एक सर्वात महत्त्वाची आणि गुड न्यूज आहे शिक्षक भरती संदर्भात. तर ती गुड न्यूज काय आहे ते बघण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि इतरही तुमच्या मित्रांना या चॅनलची लिंक पाठवून द्या. चला तर मग बघूया काय आहे ती गुड न्यूज. बघा, दिनांक 5 एप्रिल इथे बघा 5 एप्रिल 2024 रोजी एक न्यूज बुलेटिनद्वारे आयुक्तांनी एक न्यूज बुलेटिन प्रसिद्ध केलेलं आहे. त्या न्यूज बुलेटिनमध्ये कुठल्या मुद्द्यावर विश्लेषण केलेलं आहे त्या संदर्भात आज आपण इथे बघणार आहोत. एक नंबरचा मुद्दा बघा, शिक्षक अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक भरतीची पहिली शिफारस यादी दिनांक 25/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारांची शिफारस यादी प्रसिद्ध केल्यानंतर ज्या उमेदवारांना स्वतःच्या निवडीबाबत काही शंका असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे तक्रार निवेदन करण्याची सुविधा देण्यात आली होती. अधिकृत ईमेल आयडीवर विहित नमुन्यात प्राप्त अर्जाची छाननी जवळपास पूर्ण झाली आहे. 2 नंबरचा मुद्दा बघा, दिनांक 4/4/2024 अखेर विहित नमुन्यात प्राप्त तक्रार अर्जावर कार्यवाही करून उमेदवारांच्या ईमेलवर समितीचा निर्णय दिनांक 2/4/2024 पासून कळविण्यात येत आहेत. दिनांक 4/4/2024 अखेरपर्यंत निर्णय कळविलेल्या अर्जाची संख्या 453 इतकी आहे. तसेच अन्य ईमेलवर वेळोवेळी योग्य तो प्रतिसाद देण्यात आला आहे. त्या पुढचा एक मुद्दा बघा, उर्वरित तक्रार अर्जावर पुढील काही दिवसात समितीचा निर्णय कळविण्यात येणार आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघा आपल्यासाठी, लोकसभा 2024च्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सध्या लागू आहे. यास्तव निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीबाबत परवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. म्हणजे आजपर्यंत जे निवडणूक विभागाला परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला आहे या संदर्भात कुठलाही पुरावा नव्हता. ही आयुक्तांनी आज न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आपल्याला कळवलं आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर त्या पुढील एक मुद्दा बघा, शेवटचा, महत्त्वाच्या बाबीची माहिती न्यूज बुलेटिनद्वारे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल. म्हणजे इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही माध्यमावर विश्वास न ठेवता आपले खात्रीशीर आणि विश्वासपूर्ण असे जे काय असेल माध्यम ते न्यूज बुलेटिन याच्यावर फक्त विश्वास ठेवून असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. तर ही होती आजच्या तारखेला आलेली न्यूज बुलेटिन.